पांढरा ज्योतिबा फुलेंचा, बहुजन आघाडीचा, सध्या बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला बोलो, सध्या बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला बोलो. शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे. माता भगिनींचा सन्मान केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवले. आज आम्ही भाषणासाठी इथं आलेलो नाही. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय भवानी, जय 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 शिवाजी. कॉम्रेड गोविंदजी पानसरे अमर रहे, अमर रहे. कॉम्रेड गोविंद या माध्यमातून खरा इतिहास लोकांना पोचला पाहिजे. या दृष्टिकोनातून बाळासाहेब आंबेडकरांनी आज आम्हाला कॉम्रेड पानसरेजी यांनी त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन कसं चाललं पाहिजे, राज्यात शासन कसं चाललं पाहिजे, महिलांविषयी आदर कसा असला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे नेहमीसाठी छत्रपती शिवरायांनी काम केलेलं आहे. आणि त्याचा उल्लेख डॉक्टर कॅप्टन गोविंद पानसरे यांनी या काळामध्ये या पद्धतीने असला पाहिजे. आणि पाण्याचा प्रश्न त्यावेळेस खूप मोठा असून सुद्धा पाण्याची व्यवस्था केली. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, सर्ववीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बहुजन आघाडीचा, सत्य बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, सत्य बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा. या लोक आंदोलनाच्या वतीने शिवकालाचे खरे अंतरंग असा विषय ठेवून माझे व्याख्यान झाले. समाजवादी प्रबोधनीचे सहचिटणीस प्राध्यापक सुभाष पाटील होते. आम्ही भारतीय नावातून व्यक्त होणाऱ्या विचारांचे व व्यवहाराचे शहरातील बरेच कार्यकर्ते हजर होते. व्याख्यान बरे झाले. या व्याख्यानाचे टेप रेकॉर्डर केले होते. AISF व AIYFच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा जिल्ह्यात व बाहेर जिल्ह्यात प्रसार केला. नंतर बऱ्याच ठिकाणी या विषयावर मी बोललो. या व्याख्यानातील मांडणीची व आशयाची उपयुक्तता सर्वांना जाणवत होती. म्हणून मग ते व्याख्यान लिहून काढले. छापायचे तर नीट दुरुस्ती व्हावी म्हणून प्राध्यापक अशोक सोसाळकर यांनी ते दुरुस्त केले. खूप चांगली भर पडली. दरम्यान कुठे कुठे व्याख्यानं होत होती. व्याख्यानानंतर कार्यकर्ते टीका टिप्पणी करत होते, दुरुस्त्या सुचवत होते, भर घालीत होते. मीही वाचत होतो. मूळ व्याख्यानाची दिशा घट्ट झाली.